मंडळी, दसरा दिवाळी या सणांची धामधूम आटोपून काही दिवस उलटत नाहीत, तोच केंद्र सरकारनं आपल्या अखत्यारीत येणाऱ्या विविध केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता घसघशीत अशी वाढ होणार आहे. हा 8वा वेतन आयोग लागू झाल्यास याचा फायदा सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि तब्बल 59 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवरती 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर सामान्य क्लार्कपासून ते IPS IAS अधिकाऱ्यापर्यंतच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढेल, त्यांना किती इतर लाभ होईल आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवरती किती भार पडेल ह्याचाच घेतलेला आहे सविस्तर आढावा. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. मंडळी, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल हे पाहण्यापूर्वी आपण वेतन आयोग म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे आणि या आयोगाला कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल हे आपण पाहूयात. तर केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल करण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते. हा आयोग कर्मचाऱ्यांच्या पगारात, भत्त्यांमध्ये आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसी करतो. सरकारी कर्मचाऱ्यांना सन्मानानं जीवन जगता यावं यासाठी त्यांच्या वेतनात योग्य सुधारणा करणं हा या आयोगाच्या स्थापनेमागचा उद्देश असतो. दरम्यान केंद्र सरकारनं काल घोषणा केलेला 8वा केंद्रीय वेतन आयोग ही तात्पुरती व्यवस्था आहे. या आयोगाला एक अध्यक्ष असेल, एक सदस्य आणि एक सदस्य सचिव असेल. या आयोगाची स्थापना जेव्हा होईल त्या तारखेपासून 18 महिन्यात त्यांना शिफारसी सादर कराव्या लागतील. आवश्यकता असेल तर अंतिम शिफारसी सादर केल्यानंतर एखाद्या बाबीवर अंतिम अहवाल देखील त्यांना द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष असतील. IIM बेंगलोरचे प्राध्यापक पलाग घोष हे अर्धवेळ सदस्य असतील, तर पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागाचे सचिव पंकज जैन हे सदस्य सचिव असतील. या 8व्या वेतन आयोगाला आपल्या शिफारशी देताना विविध गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. त्यामध्ये देशातील आर्थिक स्थिती आणि वित्तीय विविधतेची आवश्यकता, विकासात्मक खर्च आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सरकारकडे पुरेशा संसाधनांचा वापर करता येतो का याचीही खातरजमा या आयोगाला करावी लागेल. तसेच निवृत्ती वेतन योजनांचा विना अनुदानित खर्चही विचारात घ्यावा लागेल. त्याचबरोबरच जी राज्य सरकारं 8वा वेतन आयोग काही शिफारसीसह स्वीकारतील त्यांच्या आर्थिक स्थितीवर जो परिणाम होऊ शकतो त्याचा विचारही आयोगाला करावा लागेल. तसंच केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सध्याची वेतन रचना, फायदे आणि कामाची परिस्थिती याचाही विचार आयोगाला करावा लागेल. केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर या शिफारसी जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30% ते 34% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वाढ फिटमेंट फॅक्टर नावाच्या गुणांकावर आधारित असेल. हा फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2.86 पर्यंत असू शकतो. सध्या तरी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि अंतिम पगारवाढ निश्चित झालेली नाहीये, परंतु विविध अंदाजित अहवालानुसार IAS, IPS आणि क्लार्क पदांसाठी पगारात होणारी संभाव्य वाढ खालीलप्रमाणे असू शकेल. यामध्ये सुरुवातीला आपण क्लार्क म्हणजेच लिपिकांच्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल ते पाहूयात. 1 ते 5 वेतन श्रेणीतील क्लार्कचं 7व्या वेतन आयोगानुसार सध्याचं किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये एवढं आहे. आता 8व्या वेतन आयोगानुसार हे वेतन 44,300 रुपये एवढं होऊ शकतं. तर लेवल 5 मधील क्लार्कचं वेतन हे 29,200 वरून 71,900 रुपये एवढं होऊ शकतं. एकंदरीत क्लार्क आणि तत्सम पदांवरील कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन 18,000 वरून 44,000 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 10 ते 18 या वेतन श्रेणीमधील IAS, IPS आणि इतर उच्च अधिकाऱ्यांचं 7व्या वेतन आयोगानुसार सध्याचं वेतन हे 56,100 एवढं आहे. आता 8व्या वेतन आयोगानुसार हे वेतन अंदाजे 1,37,800 एवढं होऊ शकतं. तसंच जल्लादंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक 12-13 वेतन श्रेणीमधील अधिकाऱ्यांचं 7व्या वेतन आयोगानुसार असलेलं सध्याचं वेतन हे 78,800 ते 1,23,100 एवढं आहे. 8व्या वेतन आयोगानुसार हे वेतन अंदाजे 93,700 ते 3,22,200 एवढं होऊ शकतं. सचिव आणि महासंचालक या 17-18 वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांचं 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित वेतन हे 2,25,000 रुपये एवढं आहे. तर हे वेतन 8व्या वेतन आयोगानुसार अंदाजे 5,53,500 रुपये एवढं होणार आहे. एकूणच 13 ते 18 या वेतन श्रेणीमधील IAS, IPS आणि उच्च अधिकाऱ्यांचं मूळ वेतन हे अंदाजे 3 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतं. यात फिटमेंट फॅक्टर हा पगारवाढ निश्चित करण्यास सर्वात महत्त्वाचा घटक असेल. दरम्यान 8व्या वेतन आयोगाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची रचना, टर्म्स ऑफ रेफरन्स, आयोगाच्या कामाचा कालावधी या गोष्टींना मान्यता दिलेली आहे. हा खूप महत्त्वाचा निर्णय 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 59 लाख पेन्शनधारकांना होईल अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मात्र 8वा वेतन आयोग लागू करणं केंद्र सरकारसाठी वाटतं तेवढं सोपं नाहीये. या वेतन आयोगाला लागू केल्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडणार आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या तिजोरीवर नेमका किती भार पडेल हे आयोगाच्या अंतिम शिफारसीवरती अवलंबून आहे. मात्र विविध वित्तीय संस्था आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 8वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 1.8 लाख कोटी ते 3.2 लाख कोटी रुपये एवढा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत. 8व्या वेतन आयोगाचा लाभ हा सुमारे 50 लाख कार्यरत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि 69 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 30% ते 34% वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ फिटमेंट फॅक्टरनुसार ठरते, जो 2.46 ते 2.86 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता म्हणजेच DA मूळ वेतनात विलीन केला जातो आणि नवीन वेतनावर पुन्हा मोजला जातो. त्यामुळे पडणाऱ्या बोजात अजून वाढ होणार आहे. त्याबरोबरच आयोगाच्या शिफारशी लागू होण्यास विलंब झाल्यास जानेवारी 2026 पासूनची थकबाकी कर्मचाऱ्याला द्यावी लागते, ज्यामुळे एका वर्षात तिजोरीवरती मोठा ताण येऊ शकतो. आता आधीच्या वेतन आयोगाचा अनुभव पाहिल्यास देशात 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 1.2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक भार पडला होता. आता 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. याचा मोठा आर्थिक परिणाम आर्थिक वर्ष 2027-28 मध्ये दिसू शकतो, कारण याच काळात थकबाकीसह पूर्ण वेतन लागू होण्याची शक्यता आहे. आता आधीच मोठ्या प्रमाणात वेतन असलेल्या आणि महागाई भत्त्यांसह विविध लाभ घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ करणं खरोखरच आवश्यक आहे का, याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या नेमका मुद्दा काय या YouTube चॅनलला सबस्क्राईब